हिंदू पंचांगानुसार 2025 मध्ये माघ महिन्यातील अमावस्या उद्या म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे। माघ अमावस्येच्या दिवशी पृथ्वीचे रक्षक आणि पूर्वजन भगवान विष्णू यांची पूजा करत असतात। माघ अमावस्येच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पूर्वजांच्या नावाने दान, धर्म, तर्पण, अन्नदान, पिंडदान करणे हे खूप महत्त्वाचं असतं। अमावस्येच्या दिवशी तुमच्या पूर्वजांच्या समोर पूजा केल्यास आणि त्यांच्या समोर दिवा लावल्यामुळे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद देखील मिळू शकतो। माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान जर केले तर आपल्या आयुष्यातील अडथळे कमी होतात, नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते। यासोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायचे असतात। हे उपाय आणि सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि दुःखांचा नाश होत असतो। तर अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे 27 फेब्रुवारीला उद्या म्हणजे सकाळी 8:54 सुरू होणार असून 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:14 अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे। अशा परिस्थितीत आपल्याला अमावस्या ही 27 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे। आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी अत्यंत शुभ हा दिवस मानला जातो। या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे असते, त्याच्याजवळ दिवा लावायचा असतो, तसेच जीवनात आनंद आणि शांतीची कामना करायची असते। असे मानले जाते की या उपायाचा केल्यामुळे आपल्या आर्थिक समस्यांपासून लवकरच आपली मुक्तता होते आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतात। या दिवशी काही प्रभावी असे उपाय केले जातात। हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकटे, दोष, दारिद्र्य, अडचणी या सर्व संकटांपासून आपली सुटका होत असते। तर उद्या माघ अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे। उद्या सकाळीच आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्यामुळे करोडपती होण्याची आपली इच्छा पूर्ण होईल, आपल्या जीवनातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपेल, आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची जोरदार प्रगती होईल। असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे। हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल। तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, अमावस्या तिथी ही आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाची तिथी मानली जाते। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा केली जाते। अमावस्या तिथी ही अजिबात वाईट नसते, पण या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचं पुण्य हे नक्कीच आपल्याला मिळत असतं। त्यामुळे आपल्या घरामध्ये उद्या तुम्हाला विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहे। त्यामध्ये कनकधारा स्तोत्रम, त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहे। त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे। घरामध्ये चुकूनही भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। घरामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। झाडांची पानं, फुलं, फांदी तोडू अजिबात नका। त्याचबरोबर वयोवृद्धांचा अपमान हा चुकूनही करू नका। आपल्या पूर्वजांचं तुम्हाला ध्यान करायचं आहे। पूर्वजांचं ध्यान म्हणजे पिंपळाच्या झाडाची सेवा करा, पूर्वजांच्या नामस्मरणार्थ तुम्ही दिवा अर्पण करू शकता। अशा या छोट्या छोट्या गोष्टी जरी केला तरी आपल्या जीवनातील जो पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते। या सर्व गोष्टींबरोबरच आपल्या घरामध्ये ज्यावेळेस बघा सतत पैशांच्या अडचणी येत असतात, सतत आर्थिक टंचन जी आहे तर ती आपल्याला भासत असेल, कोणत्याच कामामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल, प्रत्येक कामामध्ये अपयशाचा सामना करावा लागत असेल, एखादं शुभ कार्य जर घरामध्ये घडत असेल तर त्यामध्ये सुद्धा अनेक अडथळे येत असेल, कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल, मुलांची प्रगती होत नसेल, पतीचीही प्रगती होत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, घरामध्ये एकोपा नसेल, प्रत्येक कामामध्ये यश मिळत नसेल, तर अशा या ज्या काही तुमच्या अनेक अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर करण्यासाठीच उद्या आपल्याला उंबरठ्यावरती हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे। आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी
किंवा ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जी असतात तर त्या कुठून प्रवेश करत असतात तर त्या आपल्या उंबरठ्यामधनंच. त्यामुळे बघा विष्णू पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की दिवसभरामध्ये 7 वेळेस माता लक्ष्मी या आपल्या दरवाजामध्ये येत असतात. त्यामुळे उद्या आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी हा जो आपला उंबरठा आहे तर तो व्यवस्थित सुशोभित ठेवायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मी या छमछम करत आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर त्या दूर करतील. तर आता हा उपाय करायचा कसा आहे ते आपण बघूया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल. तर सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. आता हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला डायरेक्ट नळाचं पाणी घ्यायचं नाहीये, तर आपल्याकडे माठ असतो, हंडा असतो, त्यामध्ये आपण पाणी भरून ठेवत असतो बघा, तर त्यामधलं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे, कारण ती आपल्या पितरांची जागा असते. त्यामधलं पाणी घेतलं की त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती, उंबरठ्याच्या बाहेर उद्या सकाळीच तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडल्यानंतर स्वच्छ आपला उंबरठा पुसून घ्यायचा आहे, चौकट पुसायची आहे, मुख्य दरवाजा व्यवस्थितपणे तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने साफसफाई स्वच्छता झाली की त्यानंतर आता आपल्याला आपल्या उपायाला सुरुवात करायची आहे. सर्वात प्रथम तुम्हाला अंघोळ करून त्यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे, हे लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे, हा उपाय तुम्ही उद्या सकाळी 11 वाजायच्या अगोदर करायचा आहे. सर्वात प्रथम तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. त्या हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. जर तुमच्याकडे चंदन पावडर असेल तर ती थोडीशी तुम्ही टाकू शकता, नसेल तर स्किप केली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि याने आपला उंबरठा जो आहे तर तो आपल्याला लेपून घ्यायचा आहे. म्हणजे काय, हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला पूर्णपणे द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू जे असतं तर ते घ्यायचं आहे. त्या कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि याची एक प्युरी तयार करायची आहे. ही प्युरी तयार केल्यानंतर पहिलं जे स्वास्तिक आहे तर ते तुमच्या किचनमध्ये तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतरचं स्वास्तिक तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे आणि तिसरं जे स्वास्तिक आहे तर ते तुम्हाला तुमचा उंबरठा ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी मध्यभागी तुम्हाला तिसरं स्वास्तिक काढायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे स्वास्तिक काढून घ्यायचे आहे. स्वास्तिक काढत असताना मध्ये जे 4 डॉट असतात तेही द्यायचे, कडेने ज्या 2-2 रेषा असतात तर त्याही द्यायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये एखादं फूल ठेवायचं आहे. गंध, फुलं, अक्षता, हळदी, कुंकू ठेवायचं आहे. एक मोठ्याशा आकाराचा तुम्हाला दिवा जो असतो तर तो ठेवायचा आहे. एक विड्याचं पान जे असतं तर ते घ्यायचं आहे. 2 लवंग आणि 2 वेलची घ्यायचे आहे. 1 रुपयाचं एक नाणं जे असतं तर ते घ्यायचं आहे. त्यानंतर हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला त्या उंबरठ्याजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपण सर्वात प्रथम जे स्वास्तिक काढलेले आहे त्या सर्व स्वास्तिकची हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती वाहून सर्व त्या तिन्ही स्वास्तिकची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या उपायाला सुरुवात करायची आहे. आता जो दिवा आपण घेतलेला आहे त्या दिव्याला 8ही बाजूने तुम्हाला रेषा ओढायच्या आहे. अष्टलक्ष्मीचं स्मरण करत करत पहिली रेष ओढायची आणि धनलक्ष्मी नमः, त्यानंतर दुसरी रेष ओढायची धान्यलक्ष्मी नमः, असं अष्टलक्ष्मीचं स्मरण करत करत तुम्हाला 8 रेषा त्या दिव्याला ओढायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे ज्या ठिकाणी आपण उंबरठ्यावरती स्वास्तिक काढलेलं होतं तर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला एका प्लेटमध्ये हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आणि दिवा तिथे ठेवल्यानंतर जे एक विड्याचं पान आपण घेतलेलं आहे त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं, 2 लवंग आणि 2 वेलची ठेवायचे आहे आणि त्याच दिव्याच्या समोर खाली तुम्हाला हे जे विड्याचं पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्या विड्याच्या पानाला आणि त्याचबरोबर त्या दिव्याला सुद्धा तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. देवीला, अष्टलक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुझी कृपा सदैव माझ्या घरावरती असू दे. माझ्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर कर, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर जोपर्यंत हा दिवा चालू आहे तोपर्यंत चालू राहून द्यायचा. दिवा शांत झाला की त्यानंतर दिव्याला उचलायचा आहे. त्या दिवा जो आहे तर तो तुम्ही परत यूज करू शकता. दिव्याखालचे जे तांदूळ होते तर ते तुम्ही निर्माल्यात टाकायचे आहे आणि आता जे विड्याचं पान आपण ठेवलेलं आहे तर ते विड्याचं पान तुम्हाला उचलायचं आहे आणि उचलून त्यावरचा 1 रुपया जो आहे तर तो आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे, पर्स आणि पाकिटामध्ये.
बाकीचं जे साहित्य आहे, लवंग आणि 2 वेलची, त्या आपल्याला आपण परत घरामध्ये कोणत्याही उपायासाठी वापरू शकतो. जे पान आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या खाली टाकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा सोपा आहे, करून बघा, फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.